रात्र खूल झाली होती. सह्याद्रीच्या कुशीत सिंहगड अंधारात उभा होता. कड्याखाली मावळे शांत उभे होते. तानाजी मालुसरे वर पाहत उभे होते. मार्ग नव्हता. घोरपड आणली गेली. कड्यांची झुंज देण्या इतकी मजबूत. दोर बांधला गेला. ती हळूहळू चढू लागली. नख दगडात रुतत गेली आणि वर पोहोचताच दोर घट्ट झाला. मार्ग तयार झाला. पहिले मावळे चढले, मग तानाजी चढले. तटावर पाऊल पडताच शांतता तुटली. युद्ध पेटलं. अंधारात तलवारी भिडल्या, ठिणग्या उडाल्या. किल्ला जागा झाला. तेवढ्यात उदयभान राठोड समोर उभा ठाकला. दोन रणशूर एकमेकांसमोर उभे होते. मग वार सुरू झाले. ढाल आणि तलवारी भिडल्या. घणाघाती आघात झाला आणि एका जबरदस्त वारात तानाजींची ढाल तुटली. लाकूड आणि लोखंडाचे तुकडे उडाले. त्या आघातात तानाजींचा हात जखमी झाला. वार थोपवले गेले, वार परत केले गेले. आणि तेव्हाच तानाजी मालुसरे कोसळले. ते पाहताच शेनार मामा पुढे आले. अंतिम झेप घेत त्यांनी उदयभानावर वार केला. उदयभान राठोड कोसळला. सिंहगड स्वराज्यात आला. थोड्याच वेळात ही बातमी रायगडावर पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराज क्षणभर शांत उभे राहिले. मग हळूच म्हणाले, गड आला, पण सिंह गेला. पुन्हा भेटू पुढच्या भागात. जय शिवराय.